सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु. जीवनगाथा या सदराअंतर्गत नरसी मेहत्याची हुंडी हा एक विलक्षण अनुभव आपण बघणार आहोत. लग्न उत्तम तऱ्हेने पार पाडून कृष्ण द्वारकेस गेल्याचे वर्तमान मागील अध्यायात वर्णन केले आहे. त्यानंतरही नरसी मेहत्याचे न्यून दिसू नये म्हणून भगवंताने वेळोवेळी स्वतः जाऊन प्रसंग पार पाडले. श्रीकृष्णावर सर्व भार ठेवून व्यवहारात लक्ष न ठेवता नरसी मेहता रात्रंदिवस श्रीकृष्णाचे भजन करीत असे. एके दिवशी काही लोक द्वारकेत जात असता वाटेत जुनागडास मुक्कामास राहिले. त्यात केशव भट म्हणून एक ब्राह्मण होता. त्याने गावात हुंडी देणारा सावकार कोण आहे म्हणून तपास करता काही कुटाळ लोकांनी त्याला नरसी मेहत्याचे नाव सांगितले. त्यांनी नरसी मेहत्याची बरीच स्तुती केली. ती ऐकून केशव भट नरसी मेहत्याच्या घरी गेला आणि त्याने 700 रुपये देऊन द्वारकेची हुंडी मागितली. ती त्याने सावळा सावता या नावाने आपल्या द्वारकेतील मुनिमावर दिली आणि केशव भटाकडून घेतलेले 700 रुपये लगेच धर्मकारणी खर्च केले. आपली फजिती करून आपला छळ करावा या हेतूनेच लोकांनी या ब्राह्मणाला पाठवले आहे असे नरसी पक्के समजला होता. म्हणून ब्राह्मणाने दिलेले रुपये त्याने लगेच वाटून टाकले. ते पाहून केशव भट मनात म्हणतो, मी हुंडी घेतली परंतु सावकाराची रीत तर येथे दिसत नाही. हा सगळा भजनी लोकांचा मेळा दिसतो. लोकांनी मला फसवले तर नाही असे मनात आणून त्याने जास्त चौकशी करण्यास सुरुवात केली. तेव्हा नरसी मेहता म्हणाला, आमची मुख्य पेढी क्षीरसागरी आहे. वैकुंठ, गोकुळ, वृंदावन, मथुरा येथेही पेढ्या आहेत. पंढरपुरास फार मोठी दुकानदारी चालते. तोच द्वारकेत सावकारी करतो. व्यास, वाल्मिक, कबीर, नामदेव इत्यादी मंडळी ही त्यांची गिऱ्हाईकी होय. ब्राह्मणास लिहून दिलेल्या हुंडीत नरसी मेहत्याचे मजकूर लिहिला की देवा, तुला भक्तवत्सल म्हणतात. आज पावेतो तू भक्तांचे मनोरथ पुरवीत आलास. मी तुझवर पूर्ण भरोसा ठेवून हे पत्र लिहिले आहे. मी येथे घेतलेले रुपये 700 यास द्वारकेस द्यावे. तू अदृश्य आणि स्वतंत्र असता तुझवर हुंडी का लिहिली वगैरे कल्पना मनात आणून हुंडीचे रुपये न देशील तर जनात हसू मात्र होईल. यास्तव दूरवर नजर पोचवून कार्य करावे. ती हुंडी घेऊन द्वारकेचा मार्ग चालत असता केशव भटाच्या मनात नरसी मेहत्याविषयी नाना प्रकारच्या कल्पना येऊ लागल्या. परंतु करतो काय, ऐवज देऊन फसलो असे म्हणून प्रारब्धावर हवाला ठेवून तसाच भीत भीत द्वारकेस गेला. तेथे स्नान करून द्वारकानाथाचे दर्शन घेऊन सावळा सावता सावकाराची पेढी कोठे आहे असे त्याने पुजाऱ्यास विचारले. तेव्हा त्यांनी उत्तर दिले की या नावाचा सावकार येथे कोणी नाही. तुम्ही नरसी मेहत्याला ऐवजाचा भरणा करतेवेळी याचा विचार करावयाचा होता. हे उत्तर ऐकून तो ब्राह्मण निराश झाला. या संकटापासून सोडविणारा नारायणाशिवाय दुसरा कोणी नाही असे समजून कपाळाला हात लावून केशव भट चव्हाट्यावर विसावा घेत स्वस्थ बसला. इकडे कृष्णाने सावकाराचे रूप घेऊन ज्या ठिकाणी ब्राह्मण बसला होता तेथे त्यास भेटून चिंताक्रांत बसण्याचे कारण विचारले. तेव्हा त्याने आपली संपूर्ण हकीकत त्यास निवेदन केली. तेव्हा तो म्हणाला, सावळा सावता सावकार म्हणतास तो मीच. नरसी मेहत्याने आमच्यावर कोणती कामगिरी सोपवली आहे ते कळवा. हे ऐकताच ब्राह्मणाने पत्र काढून त्यास दिले. ते पाहून श्रीकृष्णाने लगेच 700 रुपये ब्राह्मणास दिले. तेव्हा त्यास अतिशय आनंद झाला. तो म्हणाला, तुम्ही इतके श्रीमंत असून गरीब नरसी मेहत्याचे काम इतके अगत्याने कसे करता? राजाहून प्रधान थोर, रामापेक्षा वानर प्रतापी अशा तऱ्हेचे हे आश्चर्य वाटते. तेव्हा सावकार म्हणाला की नरसी मेहता हा स्वतः विरक्त असल्याने त्यास दौलत जवळ ठेवू नये असे वाटते. मग आम्ही तरी काय करावे? त्याच्या या स्वभावापुढे आमचे काही चालत नाही. आमच्यावर त्याचा पूर्ण भरोसा आहे. आमच्या हातून दगा व्हावयाचा नाही ही त्याला खात्री आहे. म्हणून त्याचा सर्व ऐवज आम्ही सांभाळतो. इतके बोलून श्रीकृष्ण निघून गेला. ब्राह्मण ते द्रव्य मोजून पाहू लागला. तेव्हा मोजताना त्याचे हात दमले पण ते पुरे झाले नाही. तेव्हा हे द्वारकानाथाचे कृत्य असे तो समजला. मग ब्राह्मणाने भोजन व दानधर्म करून ते सर्व द्रव्य खर्च केले. पुढे कृष्णाचे दर्शन घेऊन तो ब्राह्मण परत जुनागडास आला
आणि सर्व वृत्तांत नरसी मेहत्यास विदित करून त्याने त्याची बरी स्तुतीही केली. द्वारकेचा वृत्तांत ऐकून नरसी मेहत्यास परम समाधान वाटले. श्री कृष्ण भगवान की जय. श्री समर्थ लहानूजी महाराज की जय. सद्गुरू आडकोजी महाराज की जय.